अध्यक्ष महोदय, काल परवा नीटचे पेपर फुटले, त्यातले 11 पैकी 7 आरोपी आपल्या महाराष्ट्रातले मिळाले। तो केंद्राचा विषय होता, आपण निवेदन करायला सांगितलं, आम्ही शांत बसलो। परंतु अध्यक्ष महोदय, टीईटी सारखी परीक्षा की जे या महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये ही परीक्षा जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला सर्व्हिसमधून निष्कासित करण्यात येईल किंवा तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो काही शासकीय लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही असं सांगितल्यामुळे ही परीक्षा झाली। आज आपल्याला माहित आहे की आपण एसआयआरचा वगैरे प्रोग्राम सुरू आहे, त्याही पार्श्वभूमीवर शिक्षकांनी त्या ठिकाणी एसआयटीची आपल्या टीईटी परीक्षा द्यायची अध्यक्ष महोदय तयारी केली आणि 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले। अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये, आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे।